देवेंद्रजी सेवा महोत्सव समिती आणि जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विद्यार्थी संवाद व ग्रंथ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गजानन हेरिटेज येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जयस्वाल तसेच देवेंद्र सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना लेझिम पथकाद्वारे मान्यवरांच्या उत्साहात स्वागत केले. यावेळी आकाशात बलून सोडून शांततेचा संदेश देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यातील विद्यार्थिनी स्वयंस्फूर्तीने तयार केलेल्या 3225 ग्रीटिंग कार्डचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उत्कृष्ट ग्रीटिंग कार्ड तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले, तर देवेंद्रजी सेवा समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कन्नड तालुक्यातील विविध शाळेच्या ग्रंथालयासाठी प्रत्येकी 3000 रुपये किमतीचे उपयुक्त पुस्तक संच वितरित करण्यात आले. तालुक्यातील बहुसंख्य शाळेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शाळेच्या प्रतिनिधींना पुस्तकांचे संच देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती शपथ दिली. विद्यार्थ्यांनी जीवनात शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देऊन ज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती सचिन गरड, ज्ञानेश्वर मोटे, मीनाक्षी किशोर पवार, आदित्य जाधव यांच्यासह देवेंद्र सेवा समितीचे अभिजित वाटेकर, सागर जाधव, अभिजित तंबोडी, मिलिंद पोटे तसेच समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण दाभाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर जाधव यांनी केले. महाराष्ट्र T24 करता निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर.